नमस्कार मंडळी, नगरी ठसका या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत क्रिस्पी रोल जे आपण शिळ्या चपातीपासून बनवणार आहोत। आणि ह्या वातावरणामध्ये म्हणजे बाहेर पाऊस चालू आहे आणि अशा वातावरणामध्ये काहीतरी खमंग क्रिस्पी खायची इच्छा सर्वांनाच होते, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुमच्या चपातीसुद्धा अजिबात शिळ्या वाया जाणार नाहीत। तर त्यासाठी काय करायचं, इथे काही भाज्या मी कट करून घेते। इथे गाजर आणि बीट मी इथे एकदम बारीक कट करून घेते। एकदम बारीक आपल्याला त्या कट करून घ्यायचे जेणेकरून ते पटकन फ्राय होतील आणि शिजल्या जातील तेलामध्ये। अशा पद्धतीने तुम्ही सुरीने सुद्धा करू शकता किंवा मिक्सरला देखील बारीक करू शकता। तर इथे कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं, त्याच्यामध्ये जिरं घालायचं। जिरं चांगलं फुललं की मग बारीक चिरलेला कांदा घालायचा। इथे 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी बारीक चिरून, त्या घालायच्या। कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा। आता कांदा इथे चांगला लाल झालेला आहे, याच्यामध्ये मी काही भाज्या कट करून घेतल्या होत्या त्या घालते। याच्यामध्ये शिमला मिरची, बीन्स, गाजर आणि बीट इतक्या भाज्या मी घालते। तुम्हाला याच्यामधली कुठली भाजी आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता किंवा याच्यामध्ये अजून भाज्या ॲड करायच्या असतील तर ॲड देखील करू शकता। झाकण ठेवून छान अशा वाफवून घ्यायच्या। भाज्या आता बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत। आता याच्यामध्ये उकडलेला बटाटा घालायचा। इथे मी बटाटा उकडून किसून घेतला म्हणजे त्याच्या गुठळ्या राहत नाही आणि व्यवस्थित स्मॅश होतो। काही सुके मसाले घालून घ्यायचे याच्यामध्ये, जसं की हळद, धणेपूड, लाल मिरची पावडर, गरम मसाला, चवीपुरतं मीठ घालायचं, बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची। त्यानंतर त्याच्यामध्ये कसुरी मेथी घालायची। आता हे सगळं छान असं परतून घ्यायचं 2 ते 3 मिनिटांसाठी। छान असं परतून झालं की मग याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घालायचं, याने सुद्धा खूप छान टेस्ट लागते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इथे ज्या खिरीसाठी आपण शेवया वापरतो त्या शेवया घेतल्यात, त्या बारीक चुरून घ्यायच्या। इथे मी 2 चमचे मैद्याचं पीठ घेते आहे, त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि थोडंसं घट्टसर बॅटर तयार करायचं आहे। एकदम पातळ नाही करायचं आहे आपल्याला, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने। आता इथे मी शिळी चपाती घेतलेली आहे, त्याच्यावरती हे स्टफिंग ठेवायचं। अशा पद्धतीने स्टफिंग ठेवून घ्यायचं त्याच्यावरती आणि याचा आता आपल्याला रोल करायचा आहे। तर काय करायचं याच्या कडेला ना जे आपण मैद्याचं घट्टसर असं बॅटर तयार केलं होतं ते लावून घ्यायचं, जेणेकरून आपला हा रोल व्यवस्थित चिकटला जाईल एकमेकांना आणि जेव्हा आपण कढईमध्ये तेलामध्ये तळतो त्यावेळेस ते सुटणार नाही। तर सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने चपातीचा रोल तयार करून घ्यायचा। कडासुद्धा छान व्यवस्थित अशा लॉक करून घ्यायच्या। आता इथे मैद्याचं मी पातळ बॅटर तयार करून घेतलेलं आहे। आता ही जी चपाती आहे ना जो रोल आहे ना जो आपण तयार करून घेतला होता स्टफिंग भरून, तो रोल याच्यामध्ये डिप करून घ्यायचा छान असा दोन्ही साईडनी। त्यानंतर आपण ज्या शेवया चुरून ठेवल्या होत्या त्याच्यामध्ये डिप करून घ्यायचं। व्यवस्थित सगळीकडे या शेवया लागल्या पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला हा रोल याच्यामध्ये डिप करून घ्यायचा आहे। खूप छान क्रिस्पी होतात, खायलासुद्धा खूप छान लागतात। तुम्ही जर का कधी करून नसेल बघितली तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तुमच्या घरातल्या सगळ्यांनाच ही रेसिपी नक्कीच आवडेल। माझ्या मुलीलासुद्धा हे क्रिस्पी रोल खूप आवडतात, तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा। तर कढईमध्ये आता आपण हे सोडून घ्यायचं आणि छान असं क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं। एकदम जास्त वेळ नाही ठेवायचा आपल्याला, कारण ह्या शेवया आहेत ना ते जळू शकतात। एक साधारण 1-2 मिनिटभर फक्त लो फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत। चला तर आता हा एक रोल तळून झालेला आहे आपला। अशा पद्धतीने आपण बाकीचे रोल देखील तळून घेऊयात। खायला खूप टेस्टी होतात हे रोल, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। आणि जर का तुम्ही आपल्या नगरी ठसका या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका।